ज्यांनी रायगडाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान असा इतिहास सर्वसामान्यापर्यंत पोहोचविला, त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात इतिहासकारांना आणि लेखकांना कृतज्ञतापूर्वक अर्पण। रायगड शिवरायांच्या राजधानीचा किल्ला, सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून काहीसा दूर असलेला, तासून केलेल्या कड्यांनी बंदिस्त केलेला, उत्तुंग आणि माथ्यावर विस्तृत पठार धारण करणारा, 6 जून 1674 या अमृताच्या दिवशी मराठ्यांचा राजा सिंहासनावर बसला आणि तेव्हापासून ही जागा पुण्यशील व विश्ववंद्य झाली। प्रत्येक मराठी माणूस या किल्ल्याला तीर्थस्थान मानू लागला। साहजिकच रायगडाला जावे अशी तीव्र इच्छा प्रत्येक मराठ्याच्या अंतरंगात ज्योतीप्रमाणे तेवत असते। रायगड दुर्गेश्वर, गडांचा महाराजा, महाराजांचा गड, राजधानी स्वराज्याची, छत्रपती शिवरायांची, एका जाणत्या राजाची, एका श्रीमंत योग्याची। रायगडाला जाताना रस्त्यात पायथ्याच्या गावी राजमाता जिजाऊंची समाधी आहे। मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत। शहाजी राजांच्या गैरहजेरीमध्ये त्यांनी या दोन्ही भूमिका पार पाडल्या। या संस्काराच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची आणि मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या। रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी म्हणजे 17 जून 1674ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला। पाचाड कोट, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात या कोटाची निर्मिती केली। जिजामातांना रायगडावरील हवा मानवत नसल्याने त्यांचं वास्तव्य या पाचाड कोटामध्ये होतं। प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी देवडे आहेत। किल्ल्यात अनेक घरांची जोते आहेत, त्यात सदरेचे जोते आणि त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जिजामातांच्या वाड्याचे जोते आकाराने मोठे आहेत। कोटात 2 विहिरी असून त्यातील एका विहिरीवर दगड हा तक्क्याच्या किंवा लोढाच्या आकाराचा आहे, म्हणून त्या विहिरीला तक्क्याची विहीर किंवा लोढबाव असं म्हणतात। या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। या विहिरीच्या मागच्या बाजूला अजून एक विहीर असून त्यालाही प्रवेशद्वार आणि आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। कोट हा चौकोनी आकाराचा असून त्याला एकूण 16 बुरुज आहेत। फांजीवर जाण्यासाठी तटबंदीत पायऱ्या व शौचकूप देखील आहे। रायगड चढण्यासाठी एकूण 3 वाटा आहेत। त्यातील पहिला मार्ग म्हणजे रोपवेचा मार्ग। रायगडाचा पायथा म्हणजे हिरकणीवाडीपासून ते बालेकिल्ल्याचा मैना दरवाजापर्यंत ही वाट जाते। जवळपास 800 मीटर लांबीचा हा रोपवे 8च मिनिटांमध्ये आपल्याला रायगडावर पोहोचवतो। दुसरा मार्ग म्हणजे चित्त दरवाजाचा मार्ग। या वाटेने जवळपास 1500 पायऱ्या चढल्यानंतर आपण गडावर पोहोचतो। तिसरा मार्ग हा थोडासा अपरिचित मानावा लागेल। हा मार्ग म्हणजे नाणे दरवाजाचा मार्ग। यात अरण्यातून जाणारा पायरी मार्ग पुढे मूळ वाटेला मिळतो। थोड्याच पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला प्रथमदर्शी एक बुरुज लागतो, त्यालाच खुबलढा बुरुज असं म्हणतात। हा बुरुज म्हणजे रायगडाच्या या वाटेवरचा रखवालदारच। गनिमास रोखून धरणे आणि तेथेच त्यास मारणे हे या बुरुजाचे काम, म्हणून रायगड या बुरुजास नेहमी बोले खुबलढा। पुढे रायगडाची वाट 90 अंशामध्ये वळते आणि याच ठिकाणी वाळूसरे खिंड आहे। रायगडावर येण्यासाठी या वाटेचा देखील वापर सध्या होताना दिसतो, पण ही वाट दमछाक करणारी आहे।
या वाटेत पुढे येतो तो रायगडाचा महादरवाजा। महादरवाजातून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे। महादरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूंना 2 सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत। दरवाजावर असणाऱ्या या 2 कमळांचा अर्थ किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहे। श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या व लक्ष्मी होय। महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंचीचा आहे। तटबंदीत जी काही भोके असतात त्याला जंग्या म्हणतात। शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात। बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे। नव्याने बसवण्यात आलेल्या या दरवाजामध्ये एक छोटा दिंडी दरवाजा तयार करण्यात आलेला आहे। किल्ले रायगडावरील हे प्रवेशद्वार सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत उघडं ठेवण्यात येतं। औरंगाबाद येथे या नवीन दरवाजाची निर्मिती करण्यात आली असून सुमारे 16 फूट उंच व 10 फूट रुंद आणि 4 टन वजन असलेला हा भव्य दरवाजा अस्सल सागवानी लाकडातून बनवण्यात आलेला आहे। दरवाजाच्या 2 बाजूंना पहारेकऱ्यांचे जेवढे तर साधारणतः 25 रुपये तिकीट आहे भारतीयासाठी आणि परदेशीयांसाठी 300 रुपये। महादरवाजातून टकमकीकडे जी भक्कम तटबंदी गेली आहे ती आपल्याला फिरंगी टोपीकारांच्या तोफेचे आणि इतर देशीय तोफा दाखवत चिलखती बुरुजाकडे घेऊन जाते। तिथूनच वर निसनीची गुहा दिसते। निसनीची गुहा म्हणजे 100-125 लोकांना पावसापासून मिळणारा आसरा। तिथे आत्तापर्यंत एक धनगर कुटुंब राहत होते। शिवतीर्थावर एक अज्ञात आणि अनभिज्ञ स्थळ म्हणून निसनीची गुहा ओळखली जाते। आजही 1000पैकी 5-6 जणच या ठिकाणी जातात। या भागास निसनीचा पहारा म्हणत। इथून पुढे चक्क कातळात कोरलेल्या 21 पायऱ्या आहेत। पायऱ्या आहेत या आहेत पायऱ्या। टकमक टोकाकडे जाणारी ही वाट, हीच वाट म्हणजे जगदीश्वराकडे जायचा तो एक सर्वसामान्य रयतेचा मार्ग होता। याच मार्गावरून कविभूषण जगदीश्वराच्या प्रसादाकडे गेले होते। पुढे येतं ते टकमक टोक। राजमाता जिजाऊ जेव्हा पाचाडकोटात राहायला गेल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रोज सकाळी राजमातांचं दर्शन या ठिकाणी येऊन घेत। मुळात शिवकाळात गुन्हेगारांचा कडेलोट इथून करण्यासाठी हे टकमक टोक तयार करण्यात आलं होतं, पण महाराजांनी कधीच कुणाला इथे शिक्षा दिली नाही। टकमक टोकाची कड्याची उंची जवळपास 2600 फूट आहे आणि वाट नेमवती असते 12 फूट वाहतो थोडंसं जपून यायला हवं। टकमक टोकापासून हिरकणी बुरुजापर्यंत चंद्रकोरीच्या आकाराची भक्कम तटबंदी आहे। या तटबंदीच्या मध्यावर महाद्वार आहे। या तटबंदीवर लागोलाग बुरुज देखील आहेत। रायगडावर हल्ला करण्यासाठी केवळ हीच एक बाजू म्हणून तिचा पुरता बंदोबस्त राजांनी केलेला आहे। या तटबंदीचे बांधकाम घडीव दगडात इतके सुबक केले आहे की 350 वर्ष होऊन गेले तरीही अद्याप एकही दगड निखळलेला नाही। बांधकाम अगदी काल परवाचे वाटते। परतीच्या प्रवासात याच टकमक टोकाच्या वाटेत दारू कोठारांचे अवशेष दिसतात। पुढच्या वाटेमध्ये अनेक वास्तूंचे अवशेष दिसतात। रायगड विकास प्राधिकरण व भारतीय पुरातत्व विभाग येथे उत्खनन आणि संवर्धनाचं काम करत आहे। यात कित्येक वर्ष दडल्या गेलेल्या या वास्तू आणि त्यांचे अवशेष समोर येत आहे। त्यांच्या मते अशा जवळपास 300 वास्तू रायगडावर उपलब्ध आहेत।
दुर्ग संरक्षणाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलस्रोत. त्यात सह्याद्री व एकंदर पूर्ण भारतामध्ये 4 महिने पाऊस पडतो. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची साठवणूक शिवराय काटेकोरपणे करत असत. शिवनिर्मित प्रत्येक किल्ल्यावर वर्षभर पुरेल व प्रसंगी गडावर हल्ला झालाच तर आणीबाणीच्या काळातही आवश्यक तो पाणीसाठा कसा राहील याची योग्य काळजी शिवरायांनी घेतलेली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या काळी जलाभेद्य खडकांचे थर आणि पाझरणारे खडक यांच्या साहाय्याने पाणीसाठा होऊ शकतो हे तत्कालीन पाथरवटांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे अशा हरहुन्नरी लोकांकडून शिवरायांनी किल्ल्यामध्येच खाणी आणि हौद किंवा दगडाच्या उतरणीवर खोल खड्डे निर्माण करून घेतले, जेणेकरून पाणी सतत पाझरत राहील आणि त्यांची सोय होईल. रायगडावर हत्ती तलाव, कोळिंब तलाव, गंगासागर तलाव, भवानी तलाव, कुशावर्त तलाव असे एकंदरीत 10 पाण्याचे तलाव आहेत. कोळिंब तलावाच्या उजवीकडे येतं ते रायगडावरील प्रसिद्ध असं जगदीश्वराचं मंदिर. हे मंदिर 150 बाय 150 फूट आकाराचं आहे. त्याच्या चहूबाजूंनी तटबंदीच्या आतमध्ये ओवऱ्या बांधलेल्या आहेत. मुख्य मंदिर 40 बाय 24 फूट आकाराचे असून त्याची उंची अंदाजे 20 फूट आहे. मंदिराचं बांधकाम अत्यंत सुबक व देखणं आहे. मंदिरासमोरच नंदीची भव्य आणि सुबक अशी मूर्ती आहे. ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतं. मंडपाच्या मध्यभागी एक मोठासा कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमानाची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या आत शिवलिंग आहे. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या पायरीच्या खाली एक लहानसा शिलालेख आढळतो. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. हिरोजी इंदुळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. रायगडाचे बांधकाम त्यांनी केले. आताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. हिरोजी इंदुळकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले. शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे याचे बांधकाम हाती दिले आणि त्याची जबाबदारी सोपवली होती. गड बांधण्याचे काम हिरोजीने आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले. त्यात त्यांनी वापी, कूप, तडाग, प्रासाद, उद्याने, राजपथ, स्तंभ, गजशाला, नरेंद्र सदन, 12 महाल अशा अनेक इमारती रायगडावर उभ्या केल्या. गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराज बेहद खुश झाले आणि महाराजांनी हिरोजींना विचारले, हिरोजी, राजधानीचा गड तुम्ही बांधलात. हिरोजी, तुम्ही आज काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीनं देऊ. तेव्हा हिरोजी काहीच न बोलता उभे राहिले. महाराज म्हणाले, हिरोजी बोला. त्यावेळी हिरोजी म्हणाले, राज, आम्हाला काय बी नग, फक्त राजांनी अनुमती द्यावी. आणि महाराज म्हणाले, बोला हिरोजी बोला. तेव्हा हिरोजी म्हणाले, राज, या गडावरील जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी. आणि राजांनी त्यांना अनुमती दिली. जेव्हा जेव्हा महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला येई तेव्हा या पायरीला महाराजांच्या पायाची माती स्पर्श व्हावी. ही स्वामीनिष्ठा हिरोजी इंदुळकरांनी दाखवली. जगदीश्वराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूस 8 ओळींचा शिलालेख आहे. तो असा, प्रसादो जगदीश्वरस्य जगदमानंदो अनुत्नया श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठित शाके 96 बाण भूमिगणनानंदन संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्त मोहिते शुक्लेश सारपोतीथो वापी कुपदडा गरजी रुचिर रम्य वणंतितके स्तंभे कंबी गृहे नरेंद्र सदनैर भ्रलई मोहिते श्रीमद्राय गिरौ गिरमाविषये हिरिराज जिना निर्मुतो यावश्चंद्र दिवकौरे विलासित स्थावत्स्य मुजृंबते. याचा अर्थ सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेने शके 1596 आनंदवन संवत्सर या वर्षी आश्लेषा नक्षत्र उदय पावले असता
शुक्ल पक्षाची एकादशी या ज्योतिषशास्त्रात कीर्तिमंत गाजल्या गेलेल्या सुमुहूर्तावर तिन्ही लोकांना आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद हिरोजीनं अवर्णनीय शोभा असलेल्या श्री रायगडावर निर्माण केला. विहिरी, टाकी, तळी, सुशोभित वने, राजपथ, स्तंभ, राजशाला, गगनमंडळी पोहोचून अत्यंत शोभायमान होणारे राजप्रसाद इत्यादी वस्तूंनी हा गड वेढलेला आहे. चंद्र, सूर्य उगवत आणि मावळत आहेत तोपर्यंत हा प्रासाद पृथ्वीतलावर मोठ्या वैभवानिशी नांदत राहो. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून समोरच थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथारा दिसतो तीच आपल्या महाराजांची समाधी आहे असं सभासद बखर सांगते. छत्रपतींचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे दहन जगदीश्वराच्या मंदिरासमोर झाले. त्या स्थळी एक चिरेबंदी अष्टकोनी समाधी बांधली गेली. 1895 सालानंतर या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले. ढासळलेल्या समाधीची दुरुस्ती करून मूळच्या अष्टकोनी चौथाऱ्यावर दुसरा एक लहान अष्टकोनी चौथारा बांधला गेला. कठडे बसवले व चौथाऱ्याच्या मध्यभागी सुबक अष्टकोनी छत्री उभारण्यात आली व नेटका गोल घुमट बांधून त्यावर कळस उभारण्यात आला. सुबक आणि सफाईदार दगडांमध्ये बांधल्या गेलेल्या या समाधीचे रम्य दर्शन घडले की आलेला प्रत्येक व्यक्ती नतमस्तक होऊन भारावून जातो. समाधी शेजारी देवळालगत पूर्व पश्चिम 5 कमानींची ओवरी बांधलेली आहे. समाधी शेजारीच पश्चिमेस एक चिंचोळी समाधी दिसते. त्यावर पंचधातूची एका कुत्र्याची प्रतिमा आहे. ही समाधी छत्रपतींच्या आवडत्या वाघ्या कुत्र्याची म्हणून बांधली गेली असे सांगितले जाते. समाधीपासून भवानी टोकापर्यंतचा भाग मुख्यत्वे करून सैन्यासाठी होता. तेथे तसे पुरावे सापडले आहेत. या भागात सैन्यासाठी खास बांधलेल्या बाराक्यांचे अवशेष आहेत. 35 ते 40 फूट रुंदीच्या या वास्तूमध्ये 15 ते 20 फुटांवर पार्टिशन्स घालून 20 सैनिक एका खोलीत राहत असत. याप्रमाणे सुमारे 2000 ते 3000 सैनिकांची राहण्याची चोख व्यवस्था गडावर होती. हा सारा परिसर सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी सोयीचा होता. मुख्य वस्तीपासून बाजूला असलेल्या या भागात भरपूर चढ उतार व कडे आहेत. तसेच सपाट भूभागही आहे. सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अशाच जागेची गरज असते. महाराज नवीन भरती झालेल्या सैन्याला योजनाबद्ध प्रशिक्षण देत असत. घोडदळाला 3 महिने तर पायदळाला त्याहून अधिक काळ सक्तीचे प्रशिक्षण देण्यात येत असे. घोडदळाचे प्रशिक्षण अर्थातच रायगडावर नसे, ते बहुधा पाचाडला असावे, कारण तेथे 5000 घोडदळाची तुकडी कायम तैनात असे. पायदळाचे प्रशिक्षण मात्र रायगडावर व्हायचे. यामुळेच अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाया राजे जिंकू शकले. जगदीश्वराच्या मंदिरापासून पूर्वेकडे साधारण 1.5 किलोमीटर चालत गेल्यानंतर एक सरळसोट तुटलेला भाग आहे. तो म्हणजेच भवानीकडा किंवा भवानी टोक. तेथे एक चांगलाच बुरुज बांधलेला आहे. तो म्हणजे भवानी बुरुज. भवानी टोकापासून थोड्या अंतरावर भवानी गुहा आहे. तेथे काही दगडांना शेंदूर लावलेला आहे. हीच भवानी देवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी या कड्याला भवानीकडा का नाव दिलं याचं कारण असं सांगतात की तुळजापूर या दिशेला आहे आणि तुळजापूरची तुळजाभवानी म्हणजे भवानी माता या दिशेला आहे. त्यांच्या स्मरणार्थ या कड्याला भवानीकडा असं नाव देण्यात आलं. महाराजांच्या समाधीच्या उजवीकडे दारुगोळा कोठार आणि 12 टाके आहेत. समोरच्या बाजूला आणि 12 टाक्यांचा समूह आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टाक्यांचा हा समूह. उंचावर व खडकावर ही दारू कोठारे बांधण्यात आलेली आहेत. टेकडावर असल्यामुळे पावसाचे पाणी सरळ खाली वाहून जाते व खडक असल्यामुळे त्यात तळघर पुढे करता येते. अमात्यांच्या आज्ञेप्रमाणे ही रचना आहे. भवानी टोकाकडून होळीच्या माळाकडे जाताना रस्त्यात नगरपेठ लागते.
या वास्तूच्या रचनेचा व अस्सल कागदपत्रात असलेल्या रायगडावरील वास्तूंच्या उल्लेखाचा अभ्यास केला तर हा वास्तुसमूह म्हणजे नगरपेठ होती. त्यामधील काही वास्तू गडावर राहणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी होत्या, तर काही वास्तू गडावरील नागरी व्यवस्था पाहणाऱ्या वेगवेगळ्या खात्यांच्या कचेऱ्या होत्या. एखादी दुसरी वास्तू गडावर येणाऱ्या पाहुण्यांसाठी अतिथीगृह असावी. पण का कोण जाणे, या वास्तुसमूहाला बाजारपेठ म्हणतात. तसा कागदोपत्री कोठेही उल्लेख नाही. ती दुकाने नक्कीच नव्हती, कारण एकतर 44 दुकानामध्ये एवढं विकायला काय ठेवणार. गडावर वस्ती मोजकीच होती, मग या दुकानांमध्ये वस्तू खरेदी कोण करणार. रायगडाचा स्थपती हिरोजी इंदुरकराने जगदीश्वराच्या मंदिरात लावलेल्या शिलालेखात गडावरील सर्व वास्तूंचा उल्लेख केला आहे. त्यात बाजारपेठेचा उल्लेख कोठेच नाही. या नगरपेठेमध्ये एका ठिकाणी शिळेवर शेषनाग कोरलेला आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील परंपरागत सावकार घराण्यातील बाबाजी नाईक हे शिवरायांच्या पदरी सन्मानाने आश्रयित होते. बाबाजी नाईक पुंडे यांनी आपले आजोबा शेषबा नाईक यांचे ऋण लक्षात ठेवून 7व्या ते 8व्या खोलीच्या मधल्या शिळेवर शेषाबाची स्मृती म्हणून शेषनाग कोरून घेतला. बाबाजी नाईक पुंडे यांचे अस्तित्व दर्शविणारा तो शेषनाग हुजूर बाजारपेठेचे वैभव दर्शविता झाला आणि अजूनही आहे. शिळेवरील शेषनाग ही भोसले घराण्याची प्रामाणिकता दर्शवणाऱ्या शेषनाईकांची ती स्मृती आहे. या नगरपेठेच्या मागे असणारी इमारत म्हणजे हत्तीखाना होय. इथे सध्या गडावर खोदकामात सापडलेल्या वस्तू ठेवण्यात येतात. राजधानी कशी असावी याचा आदर्श नमुना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर साकारला. राजवाडा, शिरकाई देवीचं मंदिर आणि नगरपेठ यांच्या दरम्यान मोठं पटांगण केलं आणि त्याचं नाव ठेवलं होळीचा माळ. महाराष्ट्र संस्कृतीचे जिते जागते प्रतीक. स्वराज्याची कल्पना वास्तव्यात आणताना छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप बारकाईनं विचार केला होता. हे राज्य बलशाली व्हावे, लोककल्याणकारी व्हावे, नीतिमत्तेचे व्हावे, धर्मसंस्कृतीचे व्हावे असा ठाम विचार त्यांच्या मनी वसे. सर्व धर्माचा आदर केला तर महाराष्ट्र धर्मही मोठा होणार आहे यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच रायगडावरील शिरकाई माता ही प्रमुख देवता. तिच्या साक्षीने होळीच्या माळावर नवरात्र उत्सव, देवीची यात्रा शिवरायांनी सुरू केली. चैत्र पौर्णिमेचा उत्सव म्हणजे वसंतोत्सव आणि हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीच्या पौर्णिमेचाही उत्सव सुरू केला. इसवी सन 1671मध्ये शिवाजी महाराजांनी रायगडावर शिगम्याचा सण साजरा केल्याची नोंद आहे. स्वराज्य कार्यात सततच्या लढाईच्या धामधुमीत मग्न असलेल्या महाराजांना मिळालेला हा दुर्मिळ क्षण म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा. होळीच्या माळावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा 1974 साली बसवण्यात आलेला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटंसं देऊळ दिसतं ते आहे शिरकाई देवीचं देऊळ. शिरकाई देवी ही गडावरील मुख्य देवता. शिर्के 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे हे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला म्हणजे संध्याकाळचे 6 वाजत आलेले, महादरवाजा बंद होण्याची वेळ आली. रायगडावर निवासाची व्यवस्था नाही आहे, म्हणजे रायगडावर स्टे तुम्ही करू शकत नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला रायगड बघायचा असेल एक तर तुम्हाला 2-3 दिवस द्यावे लागतील आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणजे सकाळी चढायचं, रायगड बघायचा जेवढं बघता येईल तेवढा, आणि संध्याकाळच्या वेळेला रायगड उतरायचा. पाचाड गावामध्ये तुम्ही निवासाची व्यवस्था तुमची करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी परत जेव्हा महादरवाजा सकाळी 7ला उघडला जातो त्यावेळेला वरती चढायचं. अशा पद्धतीने तुमचा मोर्चा बांधणी तुम्ही करावी. तर आमचा पहिला दिवस आज संपलाय. पहिल्या दिवसामध्ये आपण पूर्वेकडचा, उत्तरेकडचा आणि पश्चिमेकडचा भाग आपण म्हणजे बऱ्यापैकी आटोपलाय आणि अर्धवट भाग जो आहे, महत्त्वाचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की सभागृह झालं, नगारखाना झालं, राजांचे निवासस्थाने, राणींचे निवासस्थाने, त्यानंतर हिरकणी बुरुज आणि या प्रकारचे बऱ्याचशा महत्त्वाच्या वास्तू आपल्या अजून बाकी.
तर ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये हा जो टप्पा होता जेवढा कव्हर करण्यात आला तेवढा कव्हर केलाय. तर पहिल्या भागामध्ये निरोप घेतोय तुमचा. कसा वाटला भाग तुम्हाला मला नक्की कळवा आणि पुढचा भाग नक्की बघा. लवकरच तो भाग मी रिलीज करतो.